प्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या फळांच्या बियांमध्ये विषाचे द्रव्य असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नासपती, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी पेरू। तर उत्तर सफरचंद फळांच्या बियांमध्ये विषाचे द्रव्य असते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात लोक विंचवाचे मांस खातात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मेक्सिको, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका। ह्याचं उत्तर आहे मेक्सिको देशातील लोक विंचवांचे मांस खातात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी कावेरी, ऑप्शन सी नर्मदा, ऑप्शन डी गोदावरी। ह्याचं उत्तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, भाजीपालाचा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बटाटा, ऑप्शन बी कांदा, ऑप्शन सी टोमॅटो, ऑप्शन डी गाजर। ह्याचं उत्तर भाजीपालांचा राजा म्हणून कांद्याला ओळखले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, सूर्याच्या नावाने कोणत्या देशाला ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर सूर्याच्या नावाने जपान देशाला ओळखले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या राज्यात लोक कुया झाडांपासून सूप बनवतात? ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी गोवा। ह्याचं उत्तर मणिपूर राज्यातील लोक कोया झाडापासून सूप बनवतात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या भाजीच्या रसामुळे मूळव्याध बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पालक, ऑप्शन बी लाल माठ, ऑप्शन सी मेथी, ऑप्शन डी मुळा। ह्याचं उत्तर आहे मुळा भाजीच्या रसामुळे मूळव्याध बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन किती होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 70 किलो, ऑप्शन बी 75 किलो, ऑप्शन सी 81 किलो, ऑप्शन डी 55 किलो। ह्याचं उत्तर आहे महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन 81 किलो होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, गरबा हे कोणत्या राज्याचे प्रमुख नृत्य आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी राजस्थान। याचं उत्तर आहे गरबा हे गुजरात राज्याचे प्रमुख नृत्य आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, मानवाच्या शरीरात किती रक्त असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5 लिटर, ऑप्शन बी 4 लिटर, ऑप्शन सी 7 लिटर, ऑप्शन डी 10 लिटर। तर याचं उत्तर मानवाच्या शरीरात 7 लिटर रक्त असते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या जीवाला फक्त 3 पाय असतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बेडूक, ऑप्शन बी कासव, ऑप्शन सी लांडगा, ऑप्शन डी वरील कोणताच नाही। तर जो उत्तर आहे वरील कोणत्याच प्राण्याला 3 पाय असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशात बर्फापासून वीज तयार केली जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर अमेरिका देशात बर्फापासून वीज तयार केली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या झाडाला हात लावताच मनुष्य आत्महत्या करतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बांबू, ऑप्शन सी चंदन, ऑप्शन डी पिंपळ, ऑप्शन डी वरील कोणत्याच नाही। तर जो उत्तर आहे वरील कोणत्याही झाडाला हात लावल्यास माणूस आत्महत्या करत नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे,
कोणत्या राज्यात सर्वात जास्त हळदीचे उत्पादन होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. ह्याचं उत्तर आंध्र प्रदेश राज्यात सर्वात जास्त हळदीचे उत्पादन होते. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे. जास्त पनीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी ब्लड प्रेशर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या. तर याचं उत्तर जास्त पनीर खाल्ल्याने ब्लड प्रेशर आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 आहे. कोणता जीव 200 वर्ष जगतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए साप, ऑप्शन बी विंचू, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी घोडपड. याचं उत्तर आहे कासव जीव 200 वर्ष जगतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे. कोणते फळ खाल्ल्याने मांजर मरू शकते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी फणस, ऑप्शन डी कलिंगड. याचं उत्तर आहे पपई फळ खाल्ल्याने मांजर मरू शकते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 18 आहे. वनवासात जाताना श्रीराम यांचे वय किती होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 32. तर याचं उत्तर आहे वनवासात जाताना श्रीराम यांचे वय 27 होते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे. लाल आंबा खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मधुमेह, ऑप्शन बी डोळ्याचे आजार, ऑप्शन सी हृदयविकार, ऑप्शन डी सर्दी खोकला. याचं उत्तर लाल आंबा खाल्ल्यास डोळ्याचे आजार बरे होतं. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 जो की लास्ट क्वेश्चन आहे तो आहे कोणते फळ खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी लिची, ऑप्शन सी किवी, ऑप्शन डी डाळिंब. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही अजूनही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशा इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.